हो, जे आम्ही पाप कर्म करतो त्यांचं प्रायश्चित्त अवश्य आम्ही करू शकतो, परंतु प्रायश्चित्त केल्यानंतर आमच्या हृदयामध्ये जे ते पाप करायची प्रवृत्ती आहे ते नष्ट होत नाही. श्रीमद भागवतमध्ये राजा परीक्षित पण असंच म्हणतात, ज्या प्रकारे एक हत्ती आंघोळ करून बाहेर येतो आणि परत मातीमध्ये लोळतो, मग काय उपयोग आहे आंघोळ करून. तसंच आम्ही पाप करतो आणि मग प्रायश्चित्त करतो आणि परत पाप करतो, मग काय उपयोग आहे त्या प्रायश्चित्ताचं. तर वेदामध्ये जे कर्मकांड आहे त्याच्यामध्ये असे प्रायश्चित्ताचे उपाय अनेक सांगितलेले आहेत, परंतु जे भगवान श्रीकृष्णांचे भक्त असतात ते फक्त भगवान श्रीकृष्णांच्या भक्ती मार्गाचा आश्रय स्वीकार करतात. कर्मकांडामध्ये त्यांना अजिबात रुची नसते. फक्त भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करायची इच्छा त्यांच्याकडे असते आणि असं भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करत करत त्यांना अजिबात दुसरी काही चिंता किंवा काळजी नसते. आणि भक्तीच हे अंतिम प्रायश्चित्त आहे. आणि भक्ती करत करत जरी कोणाचं अकस्मात काही चूक झाली तरी त्यांनी कर्मकांडाचा आश्रय घ्यायची आवश्यकता नाही आहे. त्याच्यासाठी प्रायश्चित्त हेच आहे की आम्ही भक्ती चालू ठेवावी, भक्ती बंद नाही करावी आम्ही. त्यामुळे भगवंतांच्या भक्तांसाठी असं प्रायश्चित्ताचा प्रश्न येत नाही. फक्त आम्ही भक्ती करत राहायचं पाहिजे, एवढंच आमच्यासाठी पुरे आहे.